मित्रांनो, तर नुकताच माईक कप झाला स्पेनमध्ये आणि भारतातील जी आपली अकॅडमी आहे मिनर्वा फुटबॉल क्लब, जो चंदीगडमध्ये ऑपरेट केला जातो मिस्टर रणजित बजाज सर यांच्याकडून. त्यांनी या माईक कपमध्ये ते गेले होते खेळण्यासाठी आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी खूप चांगला असा परफॉर्मन्स दिला. त्यांच्या ग्रुप स्टेजमध्ये देखील 2 स्पेनच्या टीमा होत्या, तसेच एक USA ची टीम होती. त्यांनी त्यांचा अक्षरशः धुव्वा उडवला. या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये जवळजवळ 7-8 गोल स्कोअर केले होते. त्यांनी फक्त एकच गोल खाल्ला होता. राऊंड ऑफ 60 मध्ये त्यांनी बलाढ्य अशा अंडर 15 जो संघ होता लिव्हरपूलचा, त्यांचा 6-0 ने पराभव केला. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती प्लेयर ते फिजिकली मेंटली स्ट्रॉंग असतील आणि त्यांनी त्यांनी हा परफॉर्मन्स शो केला. मात्र क्वार्टर फायनलमध्ये त्यांचा 2-1 ने पराभव झाला एका स्पेनच्या क्लबकडून. परंतु तो ती जी पेनल्टी त्यांना मिळाली ना सेकंड हाफमध्ये, ती पेनल्टी नव्हतीच. म्हणजे त्यांनी रेफरीला सांगून ठेवले होते की तुम्हाला जिथे मोका मिळेल पेनल्टीचा तिथे तुम्ही देऊन टाका. कारण की इतका उत्तम असा फुटबॉल खेळली मिनर्वा अकॅडमी. आणि हँड्स ऑफ टू रणजित बजाज सर. त्यांना कोणत्याही प्रकारचे फंडिंग असे काही मिळाले नव्हते. AAF कडून आणि इंडियन फुटबॉल फेडरेशनकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा सपोर्ट मिळाला नव्हता. लोकांनी अशीच प्रायव्हेट फंडिंग करून भारतातल्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला. प्रत्येक स्टेटमधून त्यांना डोनेशन कॅम्पेन चालू केली होती. डोनेशन करून त्यांनी 1 कोटी रुपये गोळा केले स्पेनच्या या ट्रिपसाठी आणि ते हे करून तिथे पोहोचले होते. त्यांना किट वगैरे देखील स्पॉन्सर केले होते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एवढ्यासाठी जाण्यासाठी देखील भारतातल्या एका ज्या अकॅडमीला स्पॉन्सर शोधावा लागतो. म्हणजे भारतीय फुटबॉलची अवस्था तुम्ही पाहू शकता. इतकी बिकट अवस्था आहे ना. ना ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचं याच्याकडे लक्ष आहे, ना इंडियन फुटबॉल फेडरेशन याच्याकडे लक्ष देते. त्यामुळे ज्या ज्या लीग होतात आपल्यासारखी आय लीग, ISL, त्यांना कोण जेवढे पहिली क्रेज होती 2015-16 ती क्रेज आता राहिली नाही. लोक ती लीग पाहत देखील नाही. परंतु रणजित बजाज सर हे आपल्या भारतीय फुटबॉलसाठी एक चांगली एखादी गोष्ट करू लागले आहेत आणि त्या गोष्टीला आपल्याच लोकांकडून फेडरेशनकडून त्यांना सपोर्ट मिळत नाही. ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट अशी आहे की ही जी मुले आहेत ना, ती मणिपूर, अरुणाचल प्रदेश, भारतातल्या विविध राज्यातून येतात आणि त्यांना रणजित भाई सरांनी असा सपोर्ट केला, असं त्यांना फुटबॉल खेळायला शिकवलंय ना, ते कोणत्याही टीमला आता जगाला टक्कर देऊ शकतात अशी त्यांनी टीम तयार केली. या अगोदर त्यांनी नॉर्वे आणि स्वीडनमध्ये झालेल्या गोटिया आणि दानिया या कपमध्ये ते गेल्या वर्षी सहभागी झाले होते आणि हे दोन्ही कप त्याने त्यावेळेस जिंकले होते. त्यामध्ये देखील त्यांनी चांगला असा परफॉर्मन्स दिला होता आणि याच्यावर त्यांनी सिद्ध करून दाखवले होते की जर तुमच्याकडे चांगले एखादे ग्राउंड आणि चांगली मेंटॅलिटी असेल, थोडा पैसा असेल, तर आपणही भारतीय मुले देखील त्या लेवलचा फुटबॉल खेळू शकतात आणि त्यांना कोणीही कॉम्पिटिशन देऊ शकत नाही. हे रणजित बजाज सर यांनी सिद्ध करून दाखवले होते. आणि या माई कपमध्ये तुम्ही जर फुटबॉल प्रेमी असाल तर तुम्हाला जसे की लमिन यमाल, अर्लिंग हॅलँड, लुईस सुआरेझ यांच्यासारखे प्लेयर देखील जेव्हा ते 16, 17, 18 वर्षाचे वयाचे होते तेव्हा ते देखील असेच या टुर्नामेंटमध्ये खेळत होते. इथूनच ते पुढे मोठे झाले आणि मोठ्या मोठ्या क्लबमध्ये ते खेळू लागले. म्हणजे असा प्रकारचा हा माईक कप स्पेनमधील छोट्या शहरामध्ये दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षी त्यांना स्वतः माईक कप जे ऑर्गनायझर्स होते त्यांनी त्यांना इन्व्हिटेशन दिले होते की तुम्ही इथे या, खेळा, आम्हाला तुम्ही कॉम्पिटिशन पाहायची आहे. आणि त्याच लेवलची कॉम्पिटिशन आपल्या मिनर्वा अकॅडमी ऑफ फुटबॉल क्लबने दिली. ती जोरदार अशी टक्कर दिली आणि त्यांनी शो करून दाखवले की आम्ही देखील कमी नाही तुमच्यापेक्षा. आणि या ग्रुप स्टेजमध्ये आपल्यातल्या एक यंग खेळाडू हा टॉप स्कोरर देखील बनला. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय लेवलची फुटबॉल कॉम्पिटिशन आपल्या इथे देण्यासाठी मुले हे तयार आहेत आणि रणजित सर सारखे त्यांना मॅनेजर भेटतात आपल्या देशात, हे म्हणजे मोठी गोष्ट आहे. जर मी कोल्हापूरसारख्या भागातून येतो, तर कोल्हापूर म्हटले तर कोल्हापूर आपल्या ओळखीसाठी फुटबॉल प्रेमी, फुटबॉल मध्ये खूप मोठी अशी ओळख आहे कोल्हापूरला फुटबॉलची. परंतु कोल्हापूरच्या फुटबॉलची आपण आता अवस्था बघितली तर फक्त लिमिटेड हा कोल्हापूर जिल्ह्यासाठीच हा फुटबॉल राहिला आहे. इथे लीग वगैरे होतात, स्टेडियम त्या लेवलचे नाही आणि कोणत्याही सुविधा नाहीत खेळवण्यासाठी. त्यामुळे मुले काय करतात की ज्यावेळेस त्यांचे हायर एज्युकेशन पूर्ण होते तेव्हा ते फुटबॉल बंद करून उच्च शिक्षणासाठी मुंबई आणि पुणे या शहरामध्ये जातात आणि तिथे त्यांचा फुटबॉल हा खेळच संपतो. म्हणजे त्यांना पुढे त्या लेवलचं हेच मिळत नाही. मोठे स्वप्न त्यांचे असते पण ते खेळू शकत नाहीत. कारण की आपल्या इथे तुम्ही छोट्या छोट्या शहरामध्ये देखील गेला तर एखादे छोटे ते ग्राउंड देखील फुटबॉलचे अवेलेबल नाही. जे काही प्रायव्हेट टर्फ आहे ते तासाला 1,000-2,000 रुपये
खेळण्यासाठी घेतात. परंतु आपल्याकडची मुले ते एवढे पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या गव्हर्नमेंटने छोट्या-छोट्या सिटीमध्ये देखील असे आर्टिफिशियल टर्फ फुटबॉल ग्राउंड बनवायचे, जेणेकरून ही मुले त्याचा उपयोग घेऊ शकतात आणि त्या लेवलला ते पुढे जाऊ शकतात. परंतु असे काही होईल असे मला वाटत नाही. कारण की जर इंडियन फुटबॉल फेडरेशन जर सपोर्ट करत नसेल, तर मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून काय अपेक्षा करू? ते काय सपोर्ट करणार आहेत कोल्हापूर फुटबॉलला? काहीच करणार नाहीत. त्यांनी नुकतेच आता एक क्रिकेट स्टेडियम कोल्हापूरमध्ये बनवण्यासाठी त्यांनी जी-आर काढला. परंतु फुटबॉल स्टेडियमची जी अवस्था आहे कोल्हापूरच्या, त्याच्यासाठी कोणीही लक्ष घालणार नाही. कोणीही आमदार, खासदार त्याच्याकडे लक्ष देणार नाही. आणि जी फुटबॉल फेडरेशन आहे ना महाराष्ट्राची, ते एकदम निवांत डारडोर झोपलेले आहे. त्यांना कोणतीही चिंता नाही. त्यांनी काय केले या 10 वर्षात हे त्यांनी मला सांगावे. आणि तुम्ही जे फुटबॉल प्रेमी आहात, क्रिकेट प्रेमी त्यांनी पण विचार करावा, की फक्त आपल्या देशात क्रिकेट असाच एक स्पोर्ट आहे, की ज्याला सगळे लोक सपोर्ट करतात. पण कबड्डी झाला, खो-खो झाला, फुटबॉल झाला, हे बाकीचे खेळ देखील आहेत. त्यांना कोणीही सपोर्ट करत नाही, कोणतेही गव्हर्नमेंट सपोर्ट करत नाही. त्यामुळेच आपण या खेळामध्ये आता आपण पाठीमागे पडलो आहोत. यातून हे दिसून येते. परंतु रणजित बजाज सर यांच्यासारखी माणसे यामधून पुढे येतात आणि त्यांना काही करायचे असते, परंतु त्यांच्यामध्ये खोडा घालण्याचे काम आपल्या इथे काही मंडळी करत असतात. तर ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे आणि खेदाची बाब आहे. आपल्यासारख्या लोकांनी त्यांना सपोर्ट करावा, प्रोत्साहन द्यावे. मी सुद्धा स्वतः त्यांच्यासाठी फंडिंगसाठी पैसे दिले होते. आम्ही सर्व मित्रांनी मिळून महाराष्ट्रातील खूप मुले आहेत, त्यांनी देखील फंडिंग केले होते. मग अशी गोष्ट त्यांना फंडिंगद्वारे करावी लागते. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी जो परफॉर्मन्स दाखवला ना स्पेनमध्ये जाऊन त्या मुलांनी, खतरनाक. जर तुम्हाला ही मॅच पाहायची असेल तर टेक प्रो फुटबॉल इंडिया जे यूट्यूब चॅनल आहे, त्यावर जाऊन तुम्ही या झालेल्या मॅचेस तुम्ही तिथे पाहू शकता. तुम्ही ते देखील त्याचा एन्जॉय घ्या. आणि जर पुढील काही अशी मॅचेस होणार असतील तर मी आपल्या चॅनलवर नक्की आणण्याचा प्रयत्न करू. आणि असाच तुम्ही आपल्या फुटबॉलला सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच कंटेंटसाठी जगभरात आपल्या अशा अनेक ज्या घटना घडतात त्याच्या रिलेटेड सगळे व्हिडिओ आपल्या चॅनल येतात. त्यामुळे आपल्या चॅनलशी जोडले जावा. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.